रामकृष्ण हरी मंडळी. कृष्णाचं नाव विठ्ठल कसं बरं पडलं आणि रुक्मिणी माता विठ्ठलापासून वेगळी का झाली? ऐकूया त्याचीच एक पौराणिक कथा. कृष्ण निजला निवांत, आठवली त्याला राधा. राधेला केले जादूने जिवंत, जणू काही झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णासंगे राधास पाहिली. डोळे झाले लाल लाल, म्हणे मी कृष्णाचं सोडून चालली. कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक, कृष्ण भटकतोय तिला शोधत, होऊन व्याकुळ भाऊक. पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडीर वनात पंढरीच्या. कृष्ण मनवतो रुक्मिणीस, पण ती रुसलेली फार. म्हणतो कसा, अगं रुक्मिणी, कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज, त्यातच कृष्णास आठवी भक्त एक थोर. नाव त्याचे पुंडलिक, लय गुणाचं ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली बाई कृष्णाची गस्वारी. पुंडलिक करतो आई बापाची सेवा, ठेवून उभा विटेवरी कृष्णाला दारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली, विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती झाली. 28 युगे लांब उभी राहुनी, रुक्मिणी रुसवा तो धरी. अवघ्या भूमंडळाचा संसार बघत, विठ्ठल उभा विठेवरी. भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप, आणि रुक्मिणीस आई. बोला जय जय विठोबा रखुमाई.